होते, हत्तींची एजा होती, मेने होते, पालख्या होत्या, रत्न, हिरे, जडजवाहिरे सगळं होतं, परंतु या सगळ्यांची भूक मला नव्हती. मला भूक होती स्वराज्याची. मला नेहमी असं वाटत असे की शूर पराक्रमी मराठा सरदारांनी एकत्र यावं आणि या पद्धतीची ही आदिलशाही आणि निजामशाहीची चाकरी झुगारून मानवतेला काळीमा फासणाऱ्या अन्यायाला सहन करू नये. आणि याच दरम्यान मला डोहाळे लागले आणि संपूर्ण दरबारामध्ये आनंदोत्सव साजरा व्हायला लागला. एखाद्या स्त्रीला लागतात त्या डोहाळ्यांपेक्षा हे डोहाळे जरा वेगळे होते. हे डोहाळे होते घोडेस्वारीचे, हे डोहाळे होते तळपत्या तलवारीचे. आणि मला वाटायला लागलं की ज्या शूर पराक्रमी आणि वीर पुत्राची मी वाट बघत होते तो वीर पुत्र जन्माला येणार आहे. मौल्यवान